त्यांचं सर्वात मोठं दुर्गुण त्यांच्यात काय माहिती का, एखाद्या कार्यकर्त्याबद्दल त्यांना जर काही माहिती भेटली तर त्या त्याच्याशी बोलत नाहीत, की त्यांनी केवळ पक्षाला ब्लॅकमेल करून, पक्षाच्या नेतृत्वाला धमक्या देऊन असं नेतृत्व उभं राहत नसतं. एक नक्की निश्चित आहे, स्वतःची टीम नाही आहे, उसने कार्यकर्ते घेऊन पार्टी चालवायची, उसने कार्यकर्ते घेऊन राजकारण करायचं. अशी स्थिती की मला अमित शहाला भेटायचं आहे, मला सांगा अशीच माणसं तुमच्यात आली होती ना, की आमचं काय, जसं तुमच्या आज वेळ आली. ताईसाहेब, तुम्ही जे पेरलं ते आता उगवलं आहे असं मला. गेल्या 5 वर्षामध्ये पक्षाच्या भूमिकेसाठी त्या कोणाच्या अंगावर गेल्यात, पक्षाची भूमिका ज्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबाला धोका दिला ती माणसं तुम्हाला केव्हाही धोका देऊ शकतात. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन घडामोडी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना नव्यानं नाही आहेत. कोणती वेळ, कोणती संधी, कोणता प्रसंग कधी येईल काही सांगता येत नाही आहे. मात्र मागच्या 7-8 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे घुसमट सुरू आहे, ज्येष्ठ नेत्यांची घुसमट सुरू आहे, ती काही केल्यानं संपत नाही आहे. म्हणजे पंकजा मुंडे या कधी काळी भारतीय जनता पार्टीच्या मंत्री होत्या आणि गोपीनाथ मुंडे त्यांचे जे काही पिता होते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या काळामधले ज्या काही भारतीय जनता पार्टीचे संबंध होते ते फार घनिष्ठ होते. आणि आता पंकजा मुंडे यांना जे काही आता वागणूक दिली जाते भारतीय जनता पार्टीकडून, त्या उघड कार्यक्रमामध्ये अनेक वेळा बोललेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आहेत आणि पंकजा मुंडे यांनी जी काही नाराजी व्यक्त केलेली आहे त्या नाराजीबद्दल आपण व्यक्त होणार आहोत. काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे आपल्यासोबत आहेत. जाणून घेणार आहे की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी चालत आहेत. पंकजा मुंडे यांची नाराजी कितपत योग्य आहे, खरी आहे का, पंकजा मुंडे खरंच भारतीय जनता पार्टी सोडणार का, या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी दादासाहेब मुंडे आपल्यासोबत आहेत. विचारणार आहेत. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. पंकजाताईंनी अनेक वेळा नाराजी बोलून दाखवलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये, स्वतंत्र कार्यक्रमामध्ये अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे. काय हे मला कळत नाही. अनेक लोकांनी असे प्रश्न विचारलेत की त्याला 7-8 वर्ष झाली, इतके दिवस नाराजी असते का, म्हणजे हे काय कळत नाही का, मला कळत नाही आहे. मुळात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा एक मोठा वारसा पंकजाताईंच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं व्यक्त झालेले आहेत, मला वाटतं की त्या पक्षावर प्रेशर आणण्यासाठी व्यक्त होत आहेत का मनातली खदखद व्यक्त करतायत हे काही कळायला मार्ग नाही आहे. परंतु इतकी वेळ तुम्ही खदखद जर व्यक्त करत असाल तर शेवटी पक्ष आहे, पार्टी आहे. पार्टी कुणाच्या भरोश्यावर चालत नाही. पार्टीला प्रत्येक वेळेस पर्याय असतो आणि कदाचित त्यांनी अशी वेळ येऊ देऊ नये की पार्टीने त्यांना सांगावं लागेल की तुम्ही पार्टी सोडा, कारण तुम्हाला आमचं काही मदत होणार नाही. कारण त्यांनी कालच्या भाषणामध्ये जे बोलल्या की मी अमित शहांची भेट घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की माझं काय, म्हणजे याच्यावर तुम्ही समजून घ्या की त्या किती हतबल झाल्यात. त्यांचं हतबल होणं मला वाटतं हे पराकोटीच्या पलीकडचं हतबल होणं आहे आणि जर हे असंच राहिलं तर त्यांचं राजकीय भविष्य फार चांगलं आहे असं वाटत नाही. कालच्या सभेमध्ये तर त्यांनी अनेक वेळा, जसं ते मागच्या काळातही बोलत होत्या तसंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. माझ्याकडून एकीकडे ते म्हणतात मला कोणाकडून अपेक्षित नाही, ज्यांच्याकडून अपेक्षा होती ती आता राहिले नाहीत, म्हणजे मुंडे साहेब आता अपेक्षा कोणाकडून राहिल्या नाहीत असं म्हणतात. मात्र दुसरीकडे ते म्हणतात की माझ्या पक्षामध्ये एकच ज्येष्ठ माणूस आहे ते म्हणजे अमित शहा, मी त्यांना बोलून दाखवलं. म्हणजे कसं आहे कळत नाही आहे. नाही, मुळात काय आहे की त्यांनी हे बोलत असताना बऱ्याच गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे की आदरणीय ताईसाहेब, तुम्ही इतक्या लहानही नाहीत की तुम्ही अशा पद्धतीनं लहान व्हावं आता. कारण असं आहे की तुम्ही आज जे बोलताय, मला वाटतं तुम्ही थोडंसं 8 वर्ष 9 वर्ष मागे जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय आहात. 2009 साली तुम्हाला अचानक धनंजय मुंडेंना टाळून विधानसभेचं तिकीट दिलं, तेव्हा तुम्ही कोण होतात, तेव्हा तुम्हाला तिकीट देण्यासारखं तुमचं काय काम होतं. तर हे सत्य आहे की तुम्ही फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहात एवढ्या एकमेव कारणासाठी तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं गेलं होतं. वास्तविक तुम्हाला तिकीट दिल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की ते तिकीट देणं चुकलं होतं असं अनेकांना वाटलं होतं. पक्षातल्या लोकांनी तर आक्रोश केला होता की धनंजयचं तिकीट काढून तुम्हाला कसं काय दिलं. परंतु मुंडे साहेबांनी सगळ्यांची समजूत घातली आणि सांगितलं की मी धनंजयचं पुनर्वसन करणार आहे आणि तुम्ही काही गदारोळ करू नका. मग तुम्हाला संधी भेटली, तुम्ही आमदार झालात. मुंडे साहेबांच्या छत्रछायेखाली 5 वर्षाची आमदारकी तुम्ही पूर्ण केली. खरं म्हणजे तेव्हाही तसं तुमचं मनावं असं काही काम दिसलेलं नव्हतं. अचानक मुंडे साहेबाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम मुंडे साहेबाला मानणाऱ्या लोकांची सहानुभूती तुमच्या पाठीमागे आली आणि तुम्ही जी संघर्ष यात्रा काढली त्या संघर्ष यात्रेमध्ये प्रचंड गर्दी तुमच्या मागे आली. आचार्य रजनीश असं म्हणतात की भीड नशा होती है
आणि त्या गर्दीची नशा तुम्हाला एवढी झाली की त्या नशेमध्ये तुम्हाला कळलं नाही की तुमच्यापासून कोण जवळ होतं, कोण दूर गेलं आहे. कारण तुम्ही सत्तेत आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जर काही केली असेल तर तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी आयुष्य झिजवलेले, गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी 20-20, 30-30 वर्ष दिलेले सगळे कार्यकर्ते एका झटक्यात काढून टाकले आणि इतक्या वाईट पद्धतीने काढले की एखादा कार्यकर्ता नाराज झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला भेटायचा आणि तुम्हाला विचारायचा की ताईसाहेब मला जिल्ह्यातले लोक त्रास देत आहेत, मला तालुक्यातले लोक त्रास देत आहेत, मला पक्षातले लोक त्रास देत आहेत, मग जाणीवपूर्वक मला टार्गेट करतायत, तुम्ही आमच्याबद्दल काही विचार करा, आमच्याबद्दल चांगला हे करून घ्या, तर तुम्ही अगदी सहज हसून तो विषय नाही नाही मी आहे ना, तू काय चिंता करतोयस, म्हणजे तुमचं बोलणं अशा पद्धतीचं होतं की त्याला तुम्ही काय सिरियस घेत नव्हते. आणि शेवटी असं टप्प्याटप्प्याने एक माणूस जो गोपीनाथ मुंडेंचा शिलेदार होता ती सगळी माणसं तुम्हाला सोडून गेली. परिणाम असा झाला की आज तुम्ही जेव्हा पाठीमागे बघाल तुमच्याबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबाबरोबर असलेला एकही माणूस राहिलेला नाही आहे. आत्ता तुमच्याबरोबर जी माणसं दिसत आहेत तुम्हाला, ती सगळी माणसं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती सगळी माणसं गोपीनाथ मुंडे जिवंत असताना एकदा गोपीनाथ मुंडेला धोका देऊन गेलेली होती. गोपीनाथ मुंडे असतानाच पुन्हा गोपीनाथ मुंडे साहेबांनी ती परत आणली होती आणि ती माणसं तुमच्याबरोबर आहेत. ज्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबाला धोका दिला ती माणसं तुम्हाला केव्हाही धोका देऊ शकतात. एक लक्षात असू द्या आदरणीय ताईसाहेब, तुम्ही मोठ्या नेत्या आहात, पण मंत्रिपदाच्या 5 वर्षात किंवा त्यानंतर संघर्षात तुम्ही पार्टीसाठी काय केलं आहे असा प्रश्न पार्टी तुम्हाला विचारू शकते. इतकी परिस्थिती आहे. मला भारतीय जनता पार्टीचे एक नेते भेटले होते एक दिवशी आणि आमचा विषय झाला तुमच्या संदर्भात. ते म्हणाले, अरे दादा मला एक सांगतो की गेल्या 5 वर्षामध्ये पक्षाच्या भूमिकेसाठी त्या कोणाच्या अंगावर गेल्यात, पक्षाची भूमिका त्यांनी आक्रमकपणे मांडली, पक्षाने त्यांच्या पाठीमागं राहावं असं त्यांचं काहीतरी काम आहे, असं सांग मला काहीतरी. अरे उलट त्यांना गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून त्यांच्या एका मुलीला 2दा खासदार करण्यात आलं, यांना मंत्री करण्यात आलं, यांना मंत्रिपद असताना जिल्ह्याचा होलसेल मालक करण्यात आलं. अहो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या विरोधात फक्त मी एक कमेंट केली म्हणून काढून टाकण्यात आलं, माझ्यावर हल्ला झाला, माझी गाडी जाळली, मला पार्टीतल्या एकाही माणसाने मदत केली नाही, माझे चांगले संबंध असताना सुद्धा. का तर नको बाबा, तुला मदत केली तर पंकजा अंगावर येईल. म्हणजे इतकी प्रचंड दहशत. बीड लोकसभा मतदारसंघ म्हणजे पंकजाताईंचा केंद्रशासित प्रदेश होता. इतकी प्रचंड दहशत असताना आता बीड जिल्ह्यामध्ये 3 गट झाली भाजपाचे. आता तुम्हाला हे म्हणण्याची वेळ आली की मला अमित शहाला भेटायचं आहे. मला सांगा, अशीच माणसं तुमच्याकडे आली होती ना की आमचं काय, जसं तुमच्या आज वेळ आली. ताईसाहेब तुम्ही जे पेरलं ते आता उगवलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून जे पेरलंय तेच उगवत असतं हे तुम्हाला पटलं असेल. जी वेळ 8 वर्षापूर्वी कार्यकर्त्यावर होती ती तुमच्यावर आली आहे. तुम्ही देणारे होतात, आता तुम्ही मागणारे झाला आहात. म्हणून तुम्ही हे भ्रम काढून टाका की तुमच्या पाठीमागं फार शक्ती आहे, तुमचं उपद्रव मूल्य फार आहे. तुमचे लोक खाजगीत बोलताना म्हणतात की आम्ही 50 मतदारसंघ भाजपचे पाडू शकतो. हे सगळं खोटं आहे, धांदात खोटं आहे. ती ताकद गोपीनाथ मुंडेंची होती. त्या गोपीनाथ मुंडेंच्या ताकदीच्या भरोश्यावर तुम्ही हे बोलत होतात. तुम्ही कालही मोठे नेते नव्हतात, तुम्ही आजही मोठे नेते नाहीत आणि भविष्यातही तुम्ही मोठे नेते व्हाल असं मला वाटत नाही. तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ सांभाळा, तुम्ही तुमचा समाज सांभाळा. ज्या समाजाला तुम्ही भगवानगडाच्या पायथ्यावर स्वतःच्या पदरात घेतलं होतं, मी या लोकांची आई असं सांगितलं होतं, मी माय सांगितलं होतं आणि त्या लोकांच्या समस्या तुम्ही किती प्रमाणात सोडवल्यात. ज्या वंजारी समाजाचं तुम्ही नेतृत्व करत आहात त्या वंजारा समाजातले अधिकारी, कर्मचारी आणि नवतरुण पोरांना विचारा की आज तुमच्याबद्दल त्यांची काय मानसिकता आहे. तुम्हाला तोंडावर ते बोलणार नाहीत, पण खाजगीमध्ये तुमच्याबद्दल या सगळ्यांचं निगेटिव्ह थिंकिंग आहे. तुमच्याबद्दल लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. गोपीनाथराव मुंडेंचा वसा आणि वारसा चालवण्याची तुमची क्षमता नाही आहे असं समाजाचं स्पष्ट मत झालेलं आहे. फक्त चापलूसगिरी करणारे लोक कार्यकर्ते तुमच्याजवळ आहेत. ते चापलूसगिरी करणारे लोक, ताईसाहेब तुमचं बरोबर आहे, ताईसाहेब तुमच्या पुढं कुणीच नाही, ताईसाहेब तुम्ही तर ग्रेटच आहात असं म्हणणारे लोक आहेत. ताईसाहेब मोठा नेता होण्यासाठी तुमच्याजवळ एखादा तरी माणूस असा असला पाहिजे की तो म्हणला पाहिजे ताईसाहेब आपला हा निर्णय चुकतोय, आपल्याला हा निर्णय घेता येणार नाही. अरे म्हणजे तुम्ही मोठी सगळी झालेली माणसं बघा, त्यांच्याजवळ टीकाकार माणसं आहेत की नाही करता येणार नेते आपल्याला, असं हे नाही बघता येणार आपल्याला असं म्हणणारी लोक आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही वास्तविकताने सत्यता स्वीकारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नेतं होणं ही दुरापस्त आहे. तुम्ही आता म्हटलात की पंकजा मुंडे यांकडे कार्यकर्ते असणारे जे आहेत त्यांचे नाही आहेत, म्हणजे कोण आहेत, कोणाचे कार्यकर्ते आहेत मग ते? मुळात असं आहे की लोकांना माहिती नसेल, बीड जिल्ह्यातला इतिहास असा आहे की बीड जिल्ह्यात 2च माणसाकडे स्वतःचे कार्यकर्त्याची टीम असलेली 2च माणसं आहेत आपल्याकडे की ज्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्याची टीम होती. त्याच्यात एक नाव होतं स्वर्गीय केशरभाई क्षीरसागर की ज्यांच्याकडे स्वतःची टीम होती आणि दुसरे होते
शिवाजीराव पंडित, श्रीपतराव कदम, सुंदरराव सोळंके साहेब ही एक टीम होती. या टीमनं तयार केलेले कार्यकर्ते पुढच्या पिढीमध्ये हे बदलत्या राजकीय प्रवाहामध्ये ते मुंडे साहेबासंग आले, ते अन्य धोंडे साहेबासंग आले, ते अन्य सूर्यधस साहेबासंग आले. त्याच्या पुढच्या पिढीला स्वतःची टीम म्हणून जे कार्यकर्ते देण्याची हे असते किंवा एक नवीन कार्यकर्ता पकडायचा, त्याला समर्थ कार्यकर्ता करायचा आणि तो पुरवायचा समाजाला. असाच कार्यकर्ता जी पुरवण्याची परंपरा आहे, मला वाटतं की ती माजी मंत्री अशोक पाटलापाशी थांबली. कारण अशोक पाटील हे कार्यकर्ता बनवण्याच्या फॅक्टरीचे शेवटचे नेते आहेत की त्यांच्याकडे जे कार्यकर्त्याची टीम होती त्याच्यानंतर कुणाकडेही कार्यकर्त्याची स्वतःची टीम नाही आहे. उसने कार्यकर्ते घेऊन पार्टी चालवायची, उसने कार्यकर्ते घेऊन राजकारण करायचं, अशी स्थिती बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांची आहे. इव्हन मुंडे साहेबाजवळ सुद्धा संघाची काही माणसं सोडली आणि भाजपच्या तत्वावर चालणारी काही माणसं सोडली तर राजकीय कार्यकर्त्यांची तुम्ही सगळी यादी काढा, ही यादी कुठून तरी कुठं ट्रान्सफर झालेली आहे. आत्ता वंजारी समाजाचे जेवढे कार्यकर्ते तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबांचे वाटतात ते 1989ला मुंडे साहेबांचे कार्यकर्ते नव्हते, ते बबनराव ढाकणेंचे कार्यकर्ते होते. त्याच्या आधी ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि नंतर 91 नंतर 92 नंतर मुंडे साहेब विरोधी पक्षनेते झाल्यानंतर ही सगळी टीम मुंडे साहेबांनी जमा केली. कारण मुंडे साहेबांशी ते कौशल्य होतं. ती मुंडे साहेबांनी बघितलं की कोणाजवळ कोणता काय कामाचा कार्यकर्ता आहे, त्याला उचललं आणि त्याला प्रतिष्ठित केलं, त्याला आमदार केलं, त्याला जिल्हा परिषद सदस्य केलं, त्याला अध्यक्ष केलं, त्याला सन्मान दिला. आणि मुंडे साहेबांनी असं सगळी माणसं जवळ गोळा करून ते लोकनेते झाले. ज्याच्याजवळ कार्यकर्त्याची चांगली टीम, समर्थ कार्यकर्त्याची टीम असते तो लोकनेता होतो. आपण असं म्हणतो सहज बोलताना की माणसाजवळ नेता होण्यासाठी काय लागतं, तर त्याच्याजवळ मॅन पॉवर असलेला म्हणजे मास लीडर असलेला माणूस असला पाहिजे, एक मनी लीडर असला पाहिजे म्हणजे पैसे उभे करणारा, एक मसल लीडर्स असला पाहिजे की ती भांडणं तंडणं झाली तर माणसं असली पाहिजे, एक माइंड लीडर असला पाहिजे की धोरण ठरवणारा असला पाहिजे. आणि हे 4 पद्धतीचे लोक ज्याला जवळ करता येतात किंवा ज्याला कलेक्ट करता येतात तो मास लीडर होतो, त्याला लोकनेता म्हणतात. गोपीनाथ मुंडे साहेब हे लोकनेते का झाले तर त्यांनी या सगळ्या पद्धतीचे लोक केले. आज पंकजाताईसमोर खरं म्हणजे मोठं आव्हान आहे की त्यांच्याजवळ कोण मास लीडर आहे, त्यांच्याजवळ कोण मनी लीडर आहे, त्यांच्याजवळ कोण मसल लीडर आहे, त्यांच्याजवळ कोण माइंड लीडर आहे, याचं संशोधन त्यांना करावं लागेल. केवळ पक्षाला ब्लॅकमेल करून, पक्षाच्या नेतृत्वाला धमक्या देऊन असं नेतृत्व उभं राहत नसतं. एक नक्की निश्चित आहे की पंकजाताईंकडं एक गोष्ट नक्की आहे त्यांच्याकडे, ती म्हणजे की त्यांना मुंडे साहेबांमुळे मानणारा एक वर्ग समाजामध्ये आहे आणि तो वर्ग, ती पिढी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती पिढी पंकजाताईबरोबर राहील. परंतु पंकजाताईंना ती सांभाळावी लागेल आणि सांभाळून जो त्या लोकांना विश्वास द्यावा लागेल किंवा झालं गेलं विसरून जा, गैसो गंगा राहासो तीर्थ, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया, पुन्हा नव्या जोमानं सुरू करूया, असं जर त्यांनी काही केलं तरच मला वाटतं त्यांना राजकीय भविष्य नसतं. त्यांना काही राजकीय भविष्य असेल असं आत्ता तरी वाटत नाही. तर तुम्ही आत्ताच म्हटलात की माझ्यावर हल्ला झाला, गाडी जाळण्यात आली, त्याच्यानंतर कुणीही मला मदत केला नाही भारतीय जनता पार्टीचं, म्हणजे त्याच ह्या सगळ्या कारणामुळे तुम्ही पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलताय? नाही, मी मुळात असं आहे की माझं आणि त्यांचं व्यक्तिगत काही भांडण कालही नव्हतं, आजही आहे नाही आणि उद्याही असणार नाही. खरं म्हणजे त्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या म्हणून मला कायम आदरस्थानी आहेत. म्हणजे मुंडेंची कन्या म्हणून, त्या भाजपच्या लीडर म्हणून जर म्हणला तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल कसलं काही किंतु परंतु काही नाही आहे. परंतु मुंडे साहेबांची मुलगी म्हणून माझ्या मनात आजही त्यांचा आदर आहे. परंतु त्यांनी काय केलं की त्यांना कोणतरी चुकीचं काहीतरी सांगत राहिलं आणि त्याच्यातून त्या आबोला धरतात. त्यांचं सर्वात मोठा दुर्गुण त्यांच्यात काय माहिती का, एखाद्या कार्यकर्त्याबद्दल त्यांना जर काही माहिती भेटली तर त्या त्याच्याशी बोलत नाहीत. की त्यांनी बोलायला पाहिजे, अरे मला तुझ्याबद्दल असं कळलं, हे खरं आहे का, असं बोललं पाहिजे. ते मुंडे साहेबात गुण होता हा, की एखादा गोष्ट त्यांना कळली की ते बोलून घ्यायचे आणि ते एवढं सांगायचे की मला संग्राम असं म्हणलं दादा की तू चुकीचं काहीतरी बोललायस, मग ते नाव सांगून टाकायचे कोण बोललं, म्हणून माणूस काळजी घ्यायचा की कोणाशी बोलायला नाही पाहिजे. यांचं तसं नाही. हे काय करतात की त्यांना कोणी सांगितलं की ताईसाहेब त्यांनी असं केलं बरं का, की लगेच ते आबोला धरतात आणि त्या आबोल्यातून हे जाणवतं की यार नाही, नेता आपलं नाराज आहे, मग कशाला त्याच्याकडे जायचं. आणि खरं म्हणजे त्याच्यातून दुरावा वाढत जातो, अंतर वाढत जातं. माझं त्यांच्या संग हेच आहे किंवा त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतले माझ्याबद्दल आणि मग गैरसमज करून घेतल्यानंतर त्यांनी आबोला धरला. आबोला धरल्यावर त्या जसं आता म्हणतात ना की मी अमित शहाला जाऊन भेटणार आहे, बोलणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की माझ्याबद्दल तुम्ही काय ठरवलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मंत्री असताना मला सुद्धा त्या स्वतःहून म्हणाल्या की दादा तुम्ही एकदा या माझ्याकडे, आपण बोलूया. मी गेलो त्यांच्या घरी, पहिल्यांदाच गेलो होतो. खरं म्हणजे मी त्या मंत्री झाल्या त्यांच्याकडे गेलो नव्हतो, मी त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो. तिथं दिवसभर थांबलो, त्यांची काही भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी मला ते संध्याकाळी म्हणले की नाही आता मी नाशिकला चालले, आपण परवा दिवशी भेटूया. आणि मग मी परत 1 दिवस थांबलो, 2 दिवस थांबलो. नंतर त्या आल्या, मला परत बोलून घेतलं, मला आपण मंत्रालयात भेटू. या दरम्यान असं झालं की भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती आणि रमेश पोकळे यांना अध्यक्षपदावरून काढा म्हणून गट त्यांना भेटायला आला होता. त्यांची एक मिटिंग चालू होती. वास्तविक माझा त्या दोन्ही गटाशी काही संबंध नव्हता, त्या मिटिंगशी संबंध नव्हता.
परंतु त्यांच्याच एका कार्यकर्त्याने, खरं म्हणजे तो आज कार्यकर्ता मेला तो काही दिवसापूर्वी, त्या कार्यकर्त्यांनी पार्श्वभूमीमध्ये एक बातमी छापून आणली की दादा मुंडेला भाजपच्या मिटिंगमधून हाकलून दिलं. वास्तविक माझा कशाशी संबंध नव्हता. खरं म्हणजे तेव्हा त्यांनी विचारलं पाहिजे होतं की अरे असं काही संबंध नाही, त्याचा कसं काय बातमी छापून आली, पण काही बोलल्या नाहीत. मंत्रालयात मला बोलून घेतलं आणि मला म्हणले असं नाही तसं नाही तसं नाही. मी शेवटी त्यांना असं म्हणलं की तुम्ही खोटं बोलतायत, मला अशी माहिती भेटली की तुम्ही माझ्याबद्दल असं कमेंट केलं आहे. ते म्हणले नाही नाही बाबांची शपथ हे ते. मी त्यांना म्हणलं की असं काही बाबांची वगैरे शपथ घेऊ नका, कारण बाबांच्या शपथी खोट्या घेणं फार वाईट आहे आणि विशेषतः भगवान बाबाची खोटी शपथ घेणाऱ्यांचं फार काही चांगलं झालेलं नाही, किमान तुम्ही तरी घेऊ नका असं त्यांना मी म्हणलो. मग ते एकदम हे अलर्ट झाल्या. मग त्यांच्या थोडंसं त्यांना वाटलं की नाही आपलं बी काहीतरी हे होतं आहे. ते म्हणले नाही आपण नंतर पुन्हा भेटूया. तर मी त्यांना म्हणून नको आता पुन्हा भेटायचं, ही माझी तुमची शेवटची भेट आहे, मी नेता बदलतो आहे. तर त्या मला असं म्हणले की ठीक आहे, मग माझ्यापेक्षा चांगला नेता तुम्हाला भेटणार असेल तर बघा पहा. मी त्यांना एवढंच म्हणालो, तुमच्यापेक्षा चांगला, तुमच्यापेक्षा चारित्र्यवान, तुमच्यापेक्षा समर्थ, तुमच्यापेक्षा ताकदवर आणि तुमच्यापेक्षा कार्यकर्त्याला जीव लावणारा नेता मी शोधेल. आणि म्हणून तिथून निघालो आणि डायरेक्ट मी काँग्रेसमध्ये जाऊन प्रवेश केला. माझे नेते बाळासाहेब थोरात साहेब, जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं की मी बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करील. अक्षरशः माझी जी माहिती आहे मी ती कन्फर्म केली नाही, पण माझी माहिती अशी आहे की मला काँग्रेसमध्ये का घेतलं म्हणून त्यांनी प्रचंड आकांड तांडव केला त्यांच्याकडे, त्यांच्या काही जवळच्या माणसाकडे. विशेषतः आत्ता आमचे एक युवक नेते काँग्रेसचे आता आमदार झाले, त्यांच्याकडं तर प्रचंड आकांड तांडव केला त्यांनी की कशाला त्याला काँग्रेसमध्ये घेतलं, मला का विचारलं नाही. म्हणजे असं पद्धत आहे. तुम्ही माझ्याशीच बोलला असतात प्रेमाने, बाबा ठीक आहे दादा झालं आहे, आपण बसूया चर्चा करूया. काय करत होते, आम्हाला दुसरं नेतृत्व शोधायची, कुठंतरी जाऊन दुसऱ्या पक्षात जायची. इतकी वर्ष आम्ही मुंडे संघ राहिलो होतो, तुम्ही संघ राहिला असतो. पण बरं झालं. खरं म्हणजे मी ताईंना धन्यवाद देतो. ताई असं वागल्या म्हणूनच मला एक देव माणूस असलेला नेता बाळासाहेब थोरात भेटले. नसता त्यांच्या मला खरं म्हणजे माझं नशीब आहे की त्या असं वागल्या. आणि कदाचित त्यांनीसुद्धा आता माझं ऐकावं की त्यांना जर खरंच तिथं त्रास होत असेल तर त्यांनीसुद्धा माझ्याबरोबर माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी कालच कमेंट केली त्यांच्याबद्दल की आमचे दार उघडे आहेत. खरं म्हणजे त्या जर बाळासाहेब थोरात साहेबांसंग आल्या तर चांगलं होईल, परत होऊ शकतं काही काय स्थान असेल तुमच्याकडे त्यांना ते आले तर? नाही, तसं मी काही काँग्रेसचा नेता वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं काय स्थान मी कशी शिफारस कराल? मग तेच सांगतो की मी काही काँग्रेसचा नेता वगैरे नाही आहे, मी काँग्रेसचा साधारण कार्यकर्ता आहे. पण काँग्रेस पक्षात त्या येणार असतील आणि त्या जर आमच्या नेत्या होणार असतील तर मराठवाड्यामध्ये त्यांना चांगली इज्जत मिळेल. आणि काँग्रेसकडे सुद्धा आजच्या मितीला इतकी स्ट्रॉंग असलेली महिला नेता म्हणजे सगळ्या अर्थानं, कारण पंकजाताईंचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं त्यांच्याकडे काही गोष्टी आहेतच की अशा दोन गोष्टी त्यांच्या महत्त्वाच्या आहेत की त्या ओबीसी आहेत आणि भाजपमधल्या अन्यायग्रस्त नेते आहेत. आणि म्हणून त्यांना काँग्रेस सन्मानाची वागणूक देईल, त्यांना मोठा नेता करील. आणि त्यांच्या हातात आहे शेवटी की काँग्रेसमध्ये आल्यावर कसं वागायचं आणि ते पक्ष पुढं कसा घेऊन जायचं. त्या काँग्रेसमध्ये आल्या, त्यांनी काम केलं, त्यांनी कष्ट घेतले, त्यांनी परत लोकात संघर्ष केला, लोकांसाठी रस्त्यावर आल्या, तर कदाचित त्या पुन्हा काँग्रेसमध्ये नेत्या होऊ शकतील. कारण काँग्रेस भाजप हे दोन डिफरंट फरक आहेत. इथं सेक्युलर पार्टी आहे, दलित मुसलमान आदिवासी या सगळ्यांना घेऊन चालावं लागतं आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याबद्दल अजून हे होऊ शकतं, परंतु त्या असं काही करतील असंही वाटत नाही. पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जनतेला वाटतं की त्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये आले तर मुख्यमंत्री त्यांना कराल काय? काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष आहे मुळात. जसा तो कार्यकर्त्यांचा आहे तसा तो नेत्यांचा सुद्धा आहे. काँग्रेसमध्ये अनेक वेगवेगळ्या विभागात नेते आहेत आणि ते स्ट्रॉंग नेते आहेत. जसं काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण नेते आहेत. काँग्रेसमध्ये माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब नेते आहेत. आदरणीय अशोक चव्हाण साहेब नेते आहेत. पटोले साहेब नेते आहेत. आमचे नागपूरचे सुनील केदार साहेब नेते आहेत. बंटी पाटील नेते आहेत. अमित देशमुख नेते आहेत. आणि मग या सगळ्या नेत्यामध्ये आता तुमची अधिक जर भर पडली तर यांच्यापेक्षा चांगलं काम तुम्हाला करावं. नाही, भारतीय जनता पार्टीमधून सोडून पंकजा मुंडे येतात म्हणजे अनेक दिवसापासून सगळं बरंचसं राजकारणी पंकजा मुंडेंच्या याच्यावर चालतं. माध्यमावर बातम्या असतील, त्यांची थोडी हालचाल असेल तर ब्रेकिंग न्यूज होऊन जाते. म्हणजे पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्यासाठी तुमच्यासाठी चांगलं वाटत नाही का की सगळ्यात मोठा आपला नेता येतोय भारतीय जनता पार्टीमध्ये सोडत आहे? गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवणारी एक महिला, त्यांची जी काही वारसा चालवणारी राजकीय वारसा चालवणारी आहे ती आपल्याकडे येत आहे. मग तुम्ही त्यांना एक पाहुणचार म्हणून असं नाही करू शकत का मुख्यमंत्री? काँग्रेसमध्ये थांबावं लागतं. काँग्रेसमध्ये इतक्या लवकर काही भेटत नाही आहे. काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की या पक्षामध्ये तुम्हाला 10-20 वर्ष काम करावं लागतं. म्हणजे पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येऊन 10-20 वर्ष काम करावं लागेल? नक्की करावं लागेल. काम केल्याशिवाय पार्टीत काहीच पार्टीमध्ये येण्याचा काहीच फायदा नाही. जाऊ द्या. मग मला माझा दुसरा असा प्रश्न आहे की तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की पंकजा मुंडे यांचा जे काही वारसा आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर ते राजकारण करतात किंवा मग त्यांच्यामुळे त्यांना आमदारकी देण्यात आली होती, विधानसभा देण्यात आली होती. मला असं सांगायचं आहे
की एखादा व्यक्ती आहे आणि त्याची मुलगी, तर मुलगा नसेल तर मुलगी राजकारण करू शकते. जसं शरद पवारांच्या सुप्रिया सुळे राजकारण करतातच, त्या खासदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही मुख्यमंत्री करा अशी मागणी केली जाऊ शकते राष्ट्रवादीकडून, शरद पवारांच्या चाहत्याकडून. अजित पवारांना बाजूला ठेवून केलं जाऊ शकतं. म्हणजे पंकजा मुंडेंचं एवढं काय चुकतं आहे की त्या गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहेत आणि त्या राजकारण त्यांच्या जीवावर करतात, नावावर करतात? काय चुकतं नेमकं? त्यांचं काही चुकतच नाही आहे. काय? त्यांच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये अहंकार आहे, थोडासा मी पण आहे. आणि त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी थोडंसं मातीशी पाय ठेवले पाहिजे थोडेसे. म्हणजे मी मनातला मुख्यमंत्री म्हणायची त्यांना तेव्हा गरज नव्हती भाजपमध्ये असताना. मी असं करेन, मी तसं करेन, माझं असं, माझं तसं. तुमचं काहीच नाही आहे. हे सगळं जे आहे ते मुंडे साहेबाचं आहे. तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार आहे म्हणजे मुंडे साहेबाची मुलगी म्हणूनच मिळणार आहे. तुम्ही फार काहीतरी तीरखान आहात म्हणून भेटणार नाही. गोपीनाथ मुंडेंची मुलगी काँग्रेसमध्ये येते. मुंडे साहेबालाच काँग्रेसमध्ये जायचं होतं. खरं म्हणजे मुंडे साहेबांचं राहिलेलं काँग्रेसमध्ये जायचं स्वप्न पंकजाताई पूर्ण करू शकतील त्या काँग्रेसच्या प्रवेशाने. हे त्याच्यातलं सर्वात मोठं फलित. बरं, शेवटचा प्रश्न आहे, पंकजा मुंडेंकडे आज काय आहे आणि भविष्यात काय आहे, कसं सांगाल? भारतीय जनता पार्टी असोत किंवा मग दुसरीकडे जाऊ? त्यांच्याकडे प्लस 2च गोष्टी आहेत. त्यांचं वय, त्यांचं वक्तृत्व आणि त्या असलेल्या ओबीसी. हे त्यांचे प्लस मुद्दे आहेत. बाकी दुसरं काय? दुसरं त्यांच्याकडे काही नाही. आता त्यांच्याकडे दुसरं राजकारणात त्यांना प्लस करण्यासारखं काही राहिलेलं नाही. कारण त्यांच्याकडे स्थानिक सत्ता नाही आहे. भारतीय जनता पार्टी टिकू शकतात? त्यांनी ठरवलं तर टिकू शकतात. कारण भारतीय जनता पार्टी अशी आहे की जो माणूस पार्टी मोठी करतो त्याला ते पार्टीत मोठे होऊ देत नाहीत. ह्या भाजपचा गुण आहे. त्याच्यामुळे ते टिकू देतील की नाही शंका आहे. पण त्या टिकतील एवढं मात्र नक्की. भारतीय जनता पार्टी तर टिकते, त्या सोडणार नाहीत असं वाटतं. कारण त्यांनी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की माझ्या बापाचा पक्ष आहे. घर आपण बांधा ते का सोडावं? त्या असं म्हणाले की माझ्या बापाचा पक्ष आहे आणि काल त्या म्हणल्या की माझा पक्ष नाही. त्याच्यामुळे त्या अशा असंबंध जे विधानं करतात. नाही, अनेक वेळा आपल्याला जाणवलं ते की एकदा एकाच भाषणामध्ये 2 बाजू त्या मांडतात, एकीकडं तिकडून इकडून. म्हणजे त्याचा ताळमेळ कधी नसतो. मलाही कळत नाही ते त्यांचा उद्देश नक्की काय. खरं म्हणजे त्यांनी आधी थोडंसं स्थिर व्हावं मानसिकदृष्ट्या. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं त्यांनी एक त्यांचा गोपीनाथ मुंडे साहेबची मुलगी म्हणून त्यांना माझा हा सल्ला वगैरे नाही आहे, पण एक हे की बाबा ताई साहेब तुम्ही एक काम करा की तुम्ही अगोदर शांत बसा, तुमच्या काय गोळाबेरीज आहेत त्या करा, नक्की तुमचं काय चुकतं आहे याचा एकदा विचार करा. मुंडे साहेबांची दुरावलेली माणसं गोळा करता येतात का बघा, गोळाबेरीज करता येते का बघा. कारण छत्रपती शिवाजी आज योगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे 6 जून. आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे होण्यासाठी त्यांनी काय काय केले जरा बघा. आपल्याला सोडून गेलेली सगळी मावळे म्हणजे अगदी मोहित्यापासून पासलकरापासून सगळी माणसांचा अभ्यास करा की ही माणसं कुठल्या टप्प्यावर कशी कशी महाराजांनी गोळा केली ती आणि हे सगळं कसं जमवलं. मुंडे साहेबांनी सुद्धा असंच जमवलं होतं. तुम्हाला ही मुंडे साहेबांची सोडून गेलेली माणसं थोडंसं माघार घेऊन, थोडा कमीपणा घेऊन, चल बाबा जाऊ दे, सोडून दे, असं करून ही टीम जमवता येते का. जोपर्यंत कार्यकर्त्यांची टीम आणि संच तुमच्या संग असणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही पक्षात असलात तरी तुम्ही नेता होणार नाहीत, हे मात्र निश्चित. नक्कीच. तो ते दादासाहेब मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरंचसं काही त्यांना ओळख आहे किंवा मग माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी अनेक उलघाडी केलेल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या संदर्भातले गोपीनाथ मुंडे असतानाच्या कशा प्रकारचं राजकारण होतं, ते त्यांच्यासोबत कसे नातेसंबंध त्यांचे होते, ते बाहेर कसे पडले हेही त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांच्या राजकारणामध्ये किती प्रगल्भता, किती आता विश्वासार्हता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना कसा न्याय मिळतो का नाही मिळतो, कशा टिकतील भारतीय जनता पार्टीमध्ये, टिकणार की नाही टिकणार, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना काय स्थान असेल, काय महत्त्व असेल हेही सांगितलं. भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा मुंडे ह्या राहतील, मात्र कशा पद्धतीने राहतील हेही सांगता येणार नाही, मात्र त्या तिथंच टिकून राहतील असं सांगण्यात आलं आहे. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांचं गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून स्वागत केलं जाईल, पंकजा मुंडे म्हणून नाही असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा मुंडे यांना कसं स्थान असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा आता 2024ची जवळ येते. कशा प्रकारे गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीमध्ये कसं आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस